श्री स्वामी समर्थ. उद्या आलेल्या अधिक मासातील विभुवन संकष्टी चतुर्थीला सकाळीच या झाडाचं फक्त एक पान घरात आणा आणि बाप्पांसमोर ठेवून हा छोटासा उपाय करा. कित्येक दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतात. घरातील पैशांची अडचण कमी होते, सतत येणारे अडथळे दूर होतात आणि मनातली एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्यासाठी मार्ग खुला होतो. विशेष म्हणजे अधिक मासातील ही विभुवन संकष्टी चतुर्थी 3 वर्षांनी एकदाच येते. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व खूप मोठं मानलं जातं. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखात, ऐश्वर्यात आणि निरोगी जाओ. तसेच येणाऱ्या 24 तासात तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होवो अशी मी गणपती बाप्पांच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करते. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं, पण अधिक मासाच्या कृष्ण पक्षात येणारी जी चतुर्थी असते तिला विभुवन संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. अधिक मास हा दर 3 वर्षांनी एकदाच येतो, त्यामुळे ही विशेष संकष्टी चतुर्थी सुद्धा 3 वर्षांनी एकदाच येते आणि म्हणूनच या दिवशी केलेली पूजा, जप, सेवा आणि उपाय खूप प्रभावी मानले जातात. अनेक जण या दिवशी उपवास करतात, काही जण फक्त बाप्पांची मनापासून पूजा करतात, पण श्रद्धेने केलेली छोटी सेवा सुद्धा या दिवशी मोठं फळ देऊन जाते. बुधवार आणि गणपती बाप्पांचा खूप जवळचा संबंध मानला जातो आणि यावेळी अधिक मासातच बुधवारच्या दिवशी ही विभुवन संकष्टी चतुर्थी आलेली आहे, त्यामुळे हा योग आणखी शुभ मानला जातो. या दिवशी गणेश तत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात कार्यरत असतं असं धर्मग्रंथात सांगितलं आहे. म्हणून या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना लवकर ऐकली जाते अशी श्रद्धा आहे. तुम्ही स्वतः अनुभव घेतला असेल, काही वेळा माणूस खूप कष्ट करत असतो, दिवसभर धावपळ करत असतो, पण तरी कामं अडकतात, पैसा टिकत नाही, घरात शांतता राहत नाही, एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. अशा वेळी फक्त मेहनत पुरेशी नसते, त्यासोबत देवाची कृपा आणि नशिबाची साथ सुद्धा लागते. आणि म्हणूनच अशा पवित्र तिथींना केलेले उपाय खूप महत्त्वाचे मानले जातात. उद्या सकाळी करायचा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना, तो खूप साधा आहे, कोणालाही सहज करता येईल असा आहे. मोठा खर्च नाही, कोणतीही अवघड पूजा नाही, पण श्रद्धा आणि विश्वास मात्र मनापासून हवा, कारण श्रद्धेने केलेल्या छोट्या गोष्टीच मोठं फळ देतात. हा उपाय विशेषतः त्यांच्यासाठी खूप प्रभावी मानला जातो ज्यांच्या घरात सतत पैशांची तंगी असते, कर्ज वाढत चाललेलं असतं, नोकरीमध्ये अडचणी येत असतात, मुलांचा अभ्यासात मन लागत नाही, घरात सतत भांडणं होतात किंवा कोणीतरी आपलं वाईट व्हावं म्हणून प्रयत्न करतंय असं वाटतं. अशा वेळी गणपती बाप्पांची कृपा मिळणं खूप गरजेचं असतं. बघा, गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं जातं, म्हणजे संकटे दूर करणारे देव. म्हणून कोणतंही शुभकाम सुरू करण्याआधी सर्वात आधी बाप्पांची पूजा केली जाते आणि संकष्टी चतुर्थी ही तर पूर्णपणे बाप्पांना समर्पित तिथी आहे. त्यामुळे या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना रिकामी जात नाही अशी भक्तांची श्रद्धा आहे. उद्या सकाळी 12 वाजण्याच्या आत हा उपाय करायचा आहे आणि या उपायासाठी लागणार आहे एका खास झाडाचं पान. हे झाड बाप्पांना अत्यंत प्रिय मानलं जातं. त्या झाडामध्ये दैवी सकारात्मक ऊर्जा असते असं मानलं जातं. म्हणून त्या झाडाचं पान घरात आणून बाप्पांसमोर ठेवलं तर घरातील नकारात्मकता कमी होते आणि शुभ ऊर्जा वाढते असं सांगितलं जातं. हे झाड आहे जास्वंदाचं. विशेष म्हणजे लाल रंगाची फुलं येणारं जास्वंद. गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल खूप प्रिय मानलं जातं. म्हणूनच या झाडाचं पान सुद्धा गणेश पूजेमध्ये शुभ मानलं जातं. अनेक जुन्या धार्मिक मान्यतांमध्ये जास्वंदाच्या झाडात गणेश तत्वाचा वास असतो असं सांगितलं गेलं आहे. म्हणून या झाडासंबंधित उपाय संकष्टी चतुर्थीला विशेष प्रभावी मानले जातात. उद्या सकाळी शक्य असेल तर लवकर उठायचं. ब्रह्ममुहूर्तावर उठलात तर आणखी चांगलं. उठल्यानंतर सर्वात आधी आंघोळ करायची. आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकलीत तरी चालेल, कारण हळद शुभ आणि पवित्र मानली जाते. त्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे. शक्य असेल तर काळ्या रंगाचे कपडे टाळा. साधे, स्वच्छ आणि शांत रंगाचे कपडे परिधान करा. यानंतर आपल्या देवघरात जाऊन गणपती बाप्पांची मनापासून पूजा करायची. घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर खूप छान, फोटो असेल तरी चालेल. मूर्ती असेल तर शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने छोटासा अभिषेक करा आणि फोटो असेल तर स्वच्छ कापडाने पुसून घ्या. बाप्पांसमोर दिवा लावा, धूप अगरबत्ती दाखवा, थोडासा गूळ खोबरं नैवेद्य म्हणून ठेवा आणि मनापासून ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जाप करा. बघा, अनेक लोक मोठमोठे उपाय शोधत असतात, पण देवाला खरं तर श्रद्धा महत्त्वाची असते.
मन स्वच्छ असेल ना तर छोटासा दिवा आणि साधक फूल सुद्धा बाप्पांना प्रिय असतं. म्हणून उद्याची पूजा मनापासून करा, घाईघाईत करू नका. आता जास्वंदाचं पान आणताना सुद्धा एक छोटी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कुठलंही तुटलेलं, फाटलेलं किंवा सुकलेलं पान घ्यायचं नाही. एकदम ताजं, हिरवं, अखंड पान घ्यायचं आणि शक्य असेल तर त्या पानाला छोटासा देठ असू द्या. कारण धार्मिक कामामध्ये अखंड वस्तूंना जास्त महत्त्व दिलं जातं. हे पान तोडण्याआधी त्या झाडाजवळ हात जोडायचे, मनातल्या मनात बाप्पांचं नाव घ्यायचं आणि त्या झाडाला थोडंसं पाणी अर्पण करायचं. कारण आपल्या हिंदू धर्मात झाडांनाही देवतांचं रूप मानलं जातं. म्हणून कोणतीही गोष्ट आदराने घेतली तर तिचं शुभ फळ मिळतं असं मानलं जातं. पाणी अर्पण केल्यानंतर शांतपणे ते एक पान तोडायचं. खूप फांद्या तोडू नका, फक्त गरजेपुरतंच घ्या आणि ते पान घरात आणायचं. घरात आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने हलकंसं धुवून घ्या. गंगाजल असेल तर त्याचे 2 थेंब टाकले तरी चालतील. मग स्वच्छ कापडाने ते पान अलगद पुसून घ्या. हा उपाय देवघरासमोरच करायचा आहे. जिथे तुम्ही गणपती बाप्पांची पूजा केली आहे तिथेच बसायचं आणि उपाय सुरू करण्याआधी पुन्हा एकदा बाप्पांसमोर दिवा लावायचा. कारण दिव्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं मानलं जातं. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो. कारण हे पान फक्त घरात आणायचं नाही तर त्यावर आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि ही गोष्ट खूप श्रद्धेने करायची आहे. बघा, प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतेच. कोणाला नोकरी हवी असते, कोणाचं लग्न विडलेलं असतं, कोणाला पैशांची अडचण असते, तर कोणाला घरात शांतता हवी असते. काही जण इतके त्रासलेले असतात ना की फक्त एकच प्रार्थना करत असतात, बाप्पा आता काहीतरी मार्ग दाखव. म्हणून उद्या या विभुवन संकष्टी चतुर्थीला तुमची ती इच्छा बाप्पांसमोर मनापासून व्यक्त करायची आहे. त्यासाठी एक छोटी वाटी घ्या. त्या वाटीत थोडंसं कुंकू घ्या. त्यात 2 थेंब पाणी टाकून हलकासा गंध तयार करा. आता या जास्वंदाच्या झाडाची जी छोटी काडी तुम्ही आणलेली आहे ना ती त्या कुंकवामध्ये बुडवायची आहे आणि त्या जास्वंदाच्या पानावर तुमची इच्छा लिहायची आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप मोठं वाक्य लिहायचं नाही. फक्त 2 किंवा 3 शब्दांमध्ये इच्छा लिहायची. जसं की नोकरी मिळू दे, कर्जमुक्ती, मुलांची प्रगती, घरात सुख शांती, व्यवसाय वाढ, शत्रू दूर होऊ दे, अशा साध्या शब्दांत इच्छा लिहायची आहे. बघा, इच्छा लिहिताना मनात नकारात्मक विचार ठेवायचे नाहीत. राग, द्वेष, सूड या भावनेने काही लिहायचं नाही. कारण देवाकडे नेहमी चांगली आणि स्वच्छ भावना ठेवूनच प्रार्थना करायची असते. श्रद्धा जितकी शुद्ध तितकं फळ लवकर मिळतं असं मानलं जातं. आता त्या इच्छेखाली तुम्हाला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचे आहे. छोटंसं साधं स्वस्तिक आणि त्याचे 4 बिंदूसुद्धा काढायचेत. आपल्या हिंदू धर्मात स्वस्तिक ही शुभचिन्ह मानलं जातं. घरात सकारात्मक ऊर्जा आणि शुभत्व वाढवणारं चिन्ह म्हणून त्याला खूप महत्त्व आहे. यानंतर एक ताट किंवा प्लेट घ्या. त्या प्लेटमध्ये मूठभर तांदूळ ठेवा. शक्य असेल तर अखंड तांदूळ वापरा आणि त्या तांदळावर हे जास्वंदाचं पान ठेवायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या पानाचा देठ गणपती बाप्पांच्या दिशेने राहिला पाहिजे. आता त्या स्वस्तिकावर एक चांगली सुपारी ठेवायची आहे. सुपारीला आपल्या धर्मात खूप पवित्र मानलं जातं. अनेक पूजा, विवाह, शुभ कार्यांमध्ये सुपारीला देवतांचं प्रतीक मानलं जातं. विशेषतः गणेश पूजेमध्ये सुपारीला खूप महत्त्व आहे. सुपारी ठेवल्यानंतर तिला हळद, कुंकू आणि अक्षदा अर्पण करायच्या आणि त्यानंतर त्या पानावर 21 दुर्वा ठेवायच्या. गणपती बाप्पांना दुर्वा अत्यंत प्रिय आहेत, म्हणून संकष्टी चतुर्थीला दुर्वा अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं. यानंतर त्या पानावर एक लाल जास्वंदाचं फूल ठेवायचं. बघा, लाल जास्वंदाचं फूल आणि गणपती बाप्पांचा संबंध खूप खास मानला जातो, म्हणून या उपायामध्ये या फुलाला विशेष महत्त्व दिलं जातं. आता पुढचा भाग खूप श्रद्धेने करायचा आहे, कारण इथेच आपण आपली इच्छा बाप्पांच्या चरणी पूर्ण विश्वासाने सोपवत असतो. म्हणून घाई करायची नाही, शांत मनाने देवघरासमोर बसायचं. आता 21 अखंड तांदूळ घ्यायचे. त्या तांदळांना हलकंसं हळद आणि कुंकू लावायचं, म्हणजे त्या अक्षदा तयार होतील. त्यानंतर त्या 21 अक्षदा उजव्या हातात घ्यायच्या आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 21 वेळा जप करायचा. हा मंत्र म्हणताना फक्त ओठांनी जप करू नका, मनापासून बाप्पांचं स्मरण करा. तुमची जी इच्छा आहे ना ती पूर्ण झालेली आहे असं मनात अनुभवायचा प्रयत्न करा. कारण श्रद्धा आणि विश्वास यांची शक्ती खूप मोठी असते. 21 वेळा मंत्रजप झाल्यानंतर त्या अक्षदा सुपारीवर आणि त्या जास्वंदाचं पानावर अर्पण करायच्या. त्यानंतर शक्य असेल तर गणपती अथर्व शीर्षाचं 3 वेळा पठण करा.
नाही जमलं तरी हरकत नाही, कमीत कमी एकदा तरी गणपती बाप्पा मोरया म्हणत मनापासून प्रार्थना करा. संकटनाशक स्तोत्र येत असेल तर त्याचं पठण सुद्धा करू शकता. बघा, देवाला शब्दांपेक्षा भावना महत्त्वाच्या असतात. काही लोकांना सगळे मंत्र येत नाहीत, पण त्यांची श्रद्धा खरी असते आणि खरी श्रद्धा असेल तर बाप्पा प्रत्येक प्रार्थना ऐकतात अशी भक्तांची भावना आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुमची इच्छा पुन्हा एकदा मनात बोलायची आहे. अगदी शांतपणे बाप्पांना सांगायचं, बाप्पा, माझ्या घरातील अडचणी दूर करा, माझ्या कुटुंबावर कृपा ठेवा आणि माझी ही इच्छा पूर्ण करा. यानंतर हे पान संपूर्ण दिवसभर गणपती बाप्पांसमोरच ठेवायचं आहे. शक्य असेल तर दिवसभर तिथे दिवा सुद्धा लावून ठेवा, कारण अखंड दिवा हा शुभ मानला जातो. घरात सकारात्मक वातावरण तयार होतं असं सांगितलं जातं. संध्याकाळी 4 वाजल्यानंतर ते पान उचलायचं आहे आणि त्या पानावर ठेवलेली सुपारी, दुर्वा, जास्वंदाचं फूल आणि अक्षदा या सगळ्या वस्तू घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे. शक्य असेल तर कुटुंबासोबत जा, कारण संकष्टी चतुर्थीला बाप्पांचं दर्शन खूप शुभ मानलं जातं. मंदिरात गेल्यानंतर बाप्पांच्या चरणी त्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आणि पुन्हा एकदा आपली इच्छा मनात बोलायची. खूप लोकांना वाटतं की उपाय म्हणजे जादू, पण तसं नसतं. उपाय आपल्याला श्रद्धा, सकारात्मकता आणि देवावरचा विश्वास मजबूत करायला मदत करतात. आणि जेव्हा मनापासून प्रार्थना केली जाते ना, तेव्हा माणसाला आतून शक्ती मिळते, मार्ग दिसायला लागतो आणि अडकलेली कामं सुद्धा हळूहळू मार्गी लागू लागतात. विशेष म्हणजे अधिक मासातील ही विभुवन संकष्टी चतुर्थी 3 वर्षांनी एकदाच येते. त्यामुळे उद्याचा दिवस वाया जाऊ देऊ नका. श्रद्धेने हा छोटासा उपाय करा. गणपती बाप्पांची मनापासून पूजा करा आणि पूर्ण विश्वास ठेवा, बाप्पा तुमच्यासाठी योग्य मार्ग नक्की तयार करतील. घरात सुतक असेल तर हा उपाय करू नका. तसेच महिलांना मासिक धर्म असेल तर त्यांनी हा उपाय टाळावा. बाकी स्त्री, पुरुष, मुलं, वृद्ध कोणतीही व्यक्ती श्रद्धेने हा उपाय करू शकते. ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि कॉमेंटमध्ये ओम गंग गणपतये नमः नक्की लिहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच भक्तिपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. शेवटी सर्वांना एकच प्रार्थना, गणपती बाप्पांची कृपा तुमच्या घरावर कायम राहो. श्री स्वामी समर्थ.